सर्वांचं स्वागत आहे मराठी टीच्या यूट्यूब चॅनलवर। तर बघा, जिल्हा परिषद अंतर्गत भरलं जाणारं मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदासाठी महत्त्वाची अपडेट आहे। त्यांची परीक्षा कधी होणार आहे त्या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे यांनी माहिती दिलेली आहे। तर बघा, सविस्तर माहिती नेमकी काय दिलेली आहे ती आपण पाहूनच घेणार आहोत। त्यानंतर महत्त्वाची जी अपडेट असेल, नेक्स्ट काय अपडेट येणार आहे त्याबद्दल पण आपण डिस्कस करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या। तर इथं बघा, खाली तुम्हाला इथं सविस्तर माहिती दिलेली आहे, इकडं बाकी पण माहिती दिलेली आहे, ती पण आपण एकदा पाहून घेऊया। तर अगोदर जी मेन आपली माहिती आहे नेमकी सकाळची वृत्तसेवेला ही आलेली बातमी आहे। तर बघा, कालच्या तारखेची ही बातमी आहे, 23 तारखेला आलेली बातमी आहे। तर बघा, नेमकं काय माहिती इथं दिलेली आहे, तर इथं बघू शकता आपण या वरती जी माहिती आहे ती तुम्हाला सविस्तर वाचून घ्यायची आहे व्हिडिओ स्टॉप करून। तर आपण काय करूया, तर जी महत्त्वाची आहे ती माहिती पाहून घेऊया। तर पुरुष आरोग्य सेवक, आरोग्य परिचारिका, त्यानंतर कंटात्री ग्रामसेवक, मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदांसाठी लेखी परीक्षा अद्याप झालेली नाही। यातील मुख्य सेविका पर्यवेक्षिका या 2 पदांसाठी 102 अर्ज आले असून त्यांची लेखी परीक्षा 29ला जिल्ह्यातील 3 केंद्रावर होणार आहे। तर बघा, हे जे इथं नेमका जिल्हा कोणता आपल्याला दिलेला आहे त्यांनी इथं पण पाहू शकतो। तर ओरोसची ही माहिती आहे। तर बघा, ओरोसच्या 3 जे केंद्र असतील, ओरोस हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रशासकीय केंद्र आहे। तर त्या जिल्ह्यातील 3 केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे। ओरोसमध्ये किती जागा होत्या, 102 अर्ज आलेले आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे। तर 29 तारखेला म्हणजे 29 फेब्रुवारी या तारखेला ही परीक्षा होणार आहे अशी माहिती आलेली आहे। तर नेक्स्ट जी अपडेट असेल बघा, ती आल्याच्यानंतर लगेचच तुम्हाला अपडेट दिली जाईल की नक्कीच आणखी काही अपडेट येईल। याच्यानंतरही आणखी एक अपडेट नक्की येईल, तर त्यावेळेस आणखी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे। त्यासाठी काय करायचं आहे, सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ पण नक्की शेअर करत राहायचं आहे। आणि नेक्स्ट बघा काय माहिती त्यांनी दिलेली आहे इथं। ओरोस तारीख आहे 23, जिल्हा परिषदेची विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। एकूण 17 संवर्गामध्ये ही प्रक्रिया राबवली जात आहे। यातील 13 संवर्गातील पदांसाठी लेखी परीक्षा पूर्ण झाली आहे। 10 संवर्गाची निवड यादी जाहीर केली आहे। निवड झालेल्या 10 संवर्गातील पात्र उमेदवारांना बुधवारी कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे यांनी दिलेली आहे। तर ही सर्व जी माहिती आहे ती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेली आहे। तर बघा, नेक्स्ट जी अपडेट असेल लगेचच आल्याच्यानंतर तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल आणि बाकीच्या पदाचं पण नक्कीच अपडेट येणार आहे। तर सध्या 29 तारखेला मुख्य सेविका पर्यवेक्षिका महत्त्वाचं पद आहे, तर यांच्या परीक्षा होणार आहे। तर धन्यवाद, सर्वांनी व्हिडिओला लाईक करा। नेक्स्ट अपडेट आली की लगेच तुम्हाला दिली जाईल। आणि ही जी अपडेट आहे ती तुम्हाला टेलिग्रामवरती हे आपण पेज जे आहे याचा फोटो टाकलेला आहे, तिथं जाऊन तुम्ही एकदा नीट सविस्तर ही माहिती वाचून घेऊ शकता। तर टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही तिथं जॉईन व्हा, तिथं तुम्ही सविस्तर माहिती तुम्हाला वेळेच्या वेळी मिळणार आहे। तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।